नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपा दृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर शेजारचे बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल, म्हणजे तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर पहा, आज आहे 23 डिसेंबर, वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे या मार्गशीर्ष महिन्यातील भागवत एकादशी. ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे. त्याचबरोबर या वर्षातील शेवटची एकादशी सुद्धा आहे. यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. या एकादशीला मोक्षदा एकादशी, मौनी एकादशी, त्याचप्रमाणे भागवत एकादशी असे अनेक नावाने ओळखले जाते. या एकादशीला एक विशेष महत्त्व म्हणजे असं आहे की या एकादशी व्रत केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो. त्याचबरोबर आपण काही वाईट कर्म केलेले असेल, काही वाईट पाप आपल्या हातून घडलेली असेल तर त्यात सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणून या एकादशी व्रत जे आहे ते केले जातं. त्याचबरोबर या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. आपल्याला संध्याकाळी घरात एक अशी वस्तू ही बाहेर फेकायची आहे. यामुळे सर्व दुःख, अडचणी, इडापिडा दूर होईल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य सुद्धा नष्ट होईल. असा हा एक उपाय मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, हा उपाय जो आहे मी सांगणार आहे, हा उपाय योगायोगाने ही एकादशी शनिवारी आलेली आहे आणि शनिवारच्या दिवशी आपण जेव्हा काही नकारात्मक इडापिडा दूर करण्यासाठी काही उपाय करत असतो तर त्या उपायाने आपल्याला 100 पटींचे फळ प्राप्त होत असते. जर आपल्या घरात एखादी व्यक्ती प्रचंड राग येत असेल, लहान सहान गोष्टींवरून व्यक्ती भांडत असेल, घरामध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, चिडचिड होत असेल, त्याचप्रमाणे लहान मुलं आजारी पडतात, आपली कोणतीही महत्त्वाची कामंही पूर्ण होत नाही, आपल्याला आपल्या कामांमध्ये सतत अडचणी येतात, पती पत्नींमध्ये सतत भांडणं, वादविवाद, कलह यासारख्या गोष्टी जे आहे त्या घडत असतात. सर्व परिणाम म्हणून जर आपल्या घरात पैसा येत असेल तर तो कमी व्हायला लागतो. पैसा हा टिकत नाही तर वायफळ खर्च सुद्धा आपल्या हातून घडत असतो. तर आपल्याला या शनिवारी एक छोटासा उपाय हा करायचा आहे. तुम्ही आजही करू शकता, कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त 2च वस्तू घ्यायच्या आहे. त्या म्हणजे आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. खडे मिठाचे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यात सगळ्या अडचणी, इडापिडा या दूर होतात. म्हणून आपल्याला चिमूटभर खडे मीठ घ्यायचे आहे. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ सुद्धा चालेल. तर आपण स्वयंपाकघरामध्ये खडे मीठ वापरत नसेल, परंतु आपल्या घरामध्ये एका काचेच्या बरणीमध्ये खडे मीठ हे आवर्जून नेहमी भरून ठेवा. त्याचप्रमाणे त्या खडे मिठाचा उपाय जो आहे तो जेव्हा आपण काही विशेष उपाय करतो, जसे की मुलांची नजर काढणे किंवा आंघोळीमध्ये मीठ टाकून आंघोळ करतो, त्यावेळेस खडे मिठाचा वापर हा नेहमी करावा. तर आपण थोडंसं चिमूटभर मीठ घ्यायचं आहे आणि याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरीची डाळ नाही तर अख्खी जी पिवळी मोहरी असते ती थोडीशी चिमूटभर आपल्याला घ्यायची आहे. आता ही पिवळी मोहरी तुम्हाला कुठे भेटेल तर पिवळी मोहरी आपल्याला कुठल्याही किराणा दुकानामध्ये भेटून जाईल. जी ही पिवळी मोहरी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. तर पहा, पिवळ्या मोहरीचे अनेक उपाय आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहे. पिवळी मोहरी मुलांना, आपल्या घरातील अनेक दोष हे सुद्धा दूर होतात. यामुळे आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. या 2 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि यानंतर या 2 वस्तू ज्या आहे या आपल्याला, जर आपल्या घरामध्ये एखादी सतत व्यक्ती आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला 7 वेळा डोक्यावरून ते खाली पायापर्यंत उतरून घ्यायचे आहे. त्याचबरोबर घरामध्ये लहान मुलं असेल ते वारंवार किरकिर करतायत, चिडचिड करतायत, मोठेही मुलं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना अडचणी येत असतील, त्यांची शिक्षणाची त्यांची प्रगती होत नसेल तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायची आहे.
त्याचबरोबर आपल्या घरातील इतर काही अडचणी असतील तर त्या आपल्या घरामध्ये भांडणं होतात, मतभेद होत आहेत, पैसा स्थिर राहत नाही, आपल्या घरात जास्त पैसा खर्च होतो, तर आपल्याला काय करायचे आहे, ही पिवळी मोहरी घेऊन आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक घराच्या कोपऱ्यामधून आपल्याला घेऊन फिरायची आहे. आणि घेऊन फिरल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ कंटिन्यू या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ही पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायची आहे. यानंतर ही पिवळी मोहरी घेऊन जायची आहे आपल्या घरामध्ये मुख्य वरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा ओवाळून घ्यायची आहे. आणि ही घेऊन तुम्हाला बाहेर घेऊन जायची आहे. आणि बाहेर घेऊन गेल्यानंतर आपल्या घराचा जो दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला आपल्याला फेकून द्यायची आहे. या दक्षिण दिशेला नकारात्मकता दूर करण्यासाठी ही दिशा खूप महत्त्वाची मानली जाते. यामुळे या दिशेला आपल्याला ही पिवळी मोहरी आणि मिठाचे जे आहे ते फेकून द्यायचे आहे. नंतर ना मागे फिरून पाहायचे नाही, कुणाच्या अंगावर फेकायची नाही, कुणाच्या घरावरती फेकायची नाही, टाकल्यानंतर मागे वळून फिरायचे नाही, ना कुणाच्या घरी जायचे आहे. घरी आल्यावर सरळ हातपाय तोंड धुवून घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला काय करायचे आहे, पुन्हा चिमूटभर पिवळी मोहरी आपल्या हातात घ्यायची आहे. हातात घेतल्यानंतर ही पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरासमोर बसायची आहे. देवघरासमोर बसल्यानंतर आपण एक कालभैरव अष्टक म्हणायचे आहे. स्वामी समर्थांचे नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कालभैरव अष्टक हे दिलेले आहे. तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरतीही सर्च करू शकता. तुम्हाला हे कालभैरव अष्टक जे आहे ते 1 वेळा किंवा 3 वेळा म्हणायचे आहे. आणि ती मोहरी आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी टाकायची आहे. यानंतर आपण रात्री घर झाडायचे नाही. यानंतर आपण सकाळी उठल्यानंतर झाडूने प्रत्येक कोपऱ्यातील ती मोहरी झाडून घ्यायची आहे. झाडून घेतल्यानंतर ती मोहरी आपल्याला डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहे. असे हे 2 उपाय मी तुम्हाला सांगितले आहे. जर तुम्हाला हा दुसरा उपाय जर जमला नाही तर तुम्ही पहिला उपाय आवर्जून करा. हे दोन्ही आपल्याला शनिवारी करायचे असतात किंवा जे विशेष तिथी असते या तिथीवरती हे उपाय करायचे असतात, जेणेकरून या उपायाचे आपल्याला जास्तीत जास्त आणि तुरंत फल प्राप्त होईल. अतिशय प्रभावी उपाय आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा. योगायोगाने एकादशी आहे, त्याचप्रमाणे ही एकादशी मार्गशीर्ष महिन्यामधील आहे आणि वार शनिवार आहे. शनिवार हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुःख, अडचणी, इडापिडा, बाधा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. यामुळे तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.